आज रविवार दिनांक 13 डिसेंबर 2020 आगमन समयामधील तिसरा रविवार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या भक्तीमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे, अभिनंदन करीत आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे, दिसतच आहे की आजची ही भक्ती आपण चर्च मधून शूट करीत आहोत. देव आपल्याला धन्यवाद देऊयात प्रियानो. वर त्याने मोकळीक दिली. आता येथून पुढेही तो आम्हाला अशी मोकळीक देईल की आम्ही चर्च मध्येच भक्ती करू. आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण आपली आजची भक्ती प्रारंभ करीत आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. ख्रिस्त नामाचा गजर येशू नामाचा गजर ख्रिस्त नामाचा गजर येशू नामाचा गजर होतो वारंवार, होतो वारंवार जय जयकार ख्रिस्त नामाचा गजर येशू नामाचा गजर. यावेळेला आपण प्रेज अँड वर्शिप मध्ये जात आहोत आणि मी आपल्या MYF ला विनंती करीत आहे की त्यांनी हे प्रेज अँड वर्शिप देवाच्या गौरवासाठी प्रसारित करावे. प्रियानो, MYF अतिशय ऍक्टिव्ह, अतिशय समर्पित आणि अतिशय कष्टाळू हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. सध्या आम्ही ख्रिसमस सीझन मध्ये आहोत आणि रात्रंदिवसांच्या अथक परिश्रमानंतर कॅरल सिंगिंग मंडळीला मिळावी ह्याच एका उद्देशाने ते श्रम घेत आहे. आम्ही या कोविड-19च्या ह्या दिवसांमध्ये घरोघर जाऊन कॅरल सिंगिंग करू शकत नाही, परंतु अडखळणे तर येणारच. त्या अडखळांना भीक न घालता MYF ने हा मार्ग शोधून काढला, मीडिया टीमने हा मार्ग शोधून काढला की आपण ऑनलाईन कॅरल्स करूयात. आणि प्रियानो, MYF ला मी धन्यवाद देतो, प्रशंसा करतो की अतिशय उत्कृष्ट कॅरल्स ते यावेळेला प्रसारित करत आहेत. 2 आगमन समयामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. हा तिसरा आगमन समय आहे, हा तिसरा रविवार आहे आगमन समयातील. आणि यावेळेला सुद्धा MYF आमच्या पुढे कॅरल्स सादर करणार आहेत की जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्त जन्माचा आनंद, मोठा आनंद आणि शांती मिळवता येईल. MYF Alleluia.
प्रेमळ देवा परमेश्वर बापा, जो तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहेस आणि ज्या तू या पृथ्वीला आपलं पादासन केलेलं आहेस, त्या तुझ्या अति सामर्थ्यशाली नावामध्ये हे बापा परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो, तुला नमन करतो. आणि बापा परमेश्वरा, आज उल्हासित अंतःकरणाने तुझ्या भक्ती मंदिरामधून आम्ही ही भक्ती प्रसारित करीत आहोत. हे बापा, आलेल्या आजच्या सर्व भक्तांना, या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर बापा. आणि स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करत असताना आज तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. हे बापा, आम्ही तुला गौरव देतो, धन्यवाद देतो की तुझी सेवा करण्याची ही संधी दिलेली आहे. सर्व सैतानी शक्ती येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचा स्वर्गीय बापा, आमेन. आज ख्रिस्त आगमन समयातील तिसरा रविवार आणि हा समय आहे दीप प्रज्वलनाचा. मंडळीच्या रीतीप्रमाणे, पद्धतीप्रमाणे आपण चारही रविवार आणि नाताळ देखील दीप प्रज्वलन करीत असतो. आणि त्याप्रमाणे आज तिसरा रविवार आपण दीप प्रज्वलन करीत आहोत. आणि ही वेळ बंधू स्टॅनली यांच्याकडे मी सोपवून देत आहे. आगमन समयातील आजचा हा तिसरा रविवार 13 डिसेंबर 2020 ऍडव्हेंट सीझन. आजच्या शाबातवारी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या विशेष भक्तीमध्ये आज आपण जी तिसरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत, ही म्हणजे गुलाबी रंगाची ही मेणबत्ती. ही दर्शविते आनंद, जॉय. आणि खरोखर जो आनंद आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे, एक आशा, एक प्रीती, एक विश्वास त्याने आम्हाला दिलेला आहे, त्याच आनंदाने आपण आपल्या जीवनाची, ख्रिस्ताच्या जन्माची सुरुवात आपण करीत आहोत. आणि ज्या वेळेस रात्रीच्या समय मेंढपाळ आपले कळप राखीत होते, त्या समयाची ही सुवार्ता, आनंदाची सुवार्ता देवदूताने त्यास दिली. आणि ती म्हणजे लूका वर्तमान याचा 2 अध्याय वचन 10 आणि 11. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तानाला जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आज अतिशय आनंदाने आपण ही मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. आणि आपणामध्ये आज आपल्या चर्चचे WCS मेंबर्स ही मेणबत्ती प्रज्वलित करणार आहे. त्यासाठी WCS अध्यक्षा मिसेस अरुणा मूर्ती, त्याचप्रमाणे WCS उपाध्यक्षा मिसेस आशा जसवंत सिंग, त्याचप्रमाणे WCS मेंबर्स मिसेस क्षमा प्रेम सिंग आणि त्याचबरोबर मिसेस विनावरी स्टॅनली मूर्ती हे आज आपणामध्ये ही कॅन्डल प्रज्वलित करणार आहे. आगमन समयातील हा तिसरा रविवार. आज गुलाबी रंगाची मेणबत्ती WCS द्वारा प्रज्वलित करण्यात येत आहे. गुलाबी रंग हा आनंद दर्शवितो. प्रभू परमेश्वराच्या नावात आम्ही मेणबत्ती प्रज्वलित करीत आहोत. आपण सर्वजण या आनंदात सहभागी होऊया. देवी बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण सर्वजण उभे राहून गीत म्हणणार आहोत. धन्य
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मत अंगीकार यावेळेला जाहीर करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला आळीपाळीचं शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत आणि आज 50वा रविवार, संस्कार व विधी यामधून 50वा रविवार, मसीहा हे शीर्षक आहे. पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे, हा माझा निवडलेला, याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वाद तो विझविणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करी. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवित करणारा देव परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे. मी तुझा हात धरला आहे, तुला राखिले आहे. तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करी. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करेन. माहित नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यास नेईन, अज्ञात अशा मार्गाने मी त्यास चालवीन. त्यांच्या पुढे अंधकार प्रकाश होईल व उंच सखल जागा सपाट मैदान होईल. असे करीन. या गोष्टी मी करणार सोडणार नाही. मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करतो. त्यास आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हास ऐकवितो. अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोक हो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवे गीत गा. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुती गा. अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यात केदार वसत आहे, ती गाण्याचा गजर करो. सेलाचे रहिवासी उत्सव करो. ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करो. ते परमेश्वराचे गौरव करो. द्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करो. Sovan Dev
मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. रोमकरासपत्र 13वा अध्याय वचने 11 ते 14. रोमकरासपत्र अध्याय 13 आणि वचने 11 ते 14 यावेळेला आपण ऐकत आहोत. ख्रिस्त दिनाचे आगमन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्यात साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजी व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे, तर प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देई बापा वाचलेली ही वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण पालखी प्रार्थनेमध्ये जात आहोत. विनंती आहे आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. मनातल्या मनात देवाला धन्यवाद द्या. देवाने आम्हाला ख्रिस्त आगमन समयातील 2 रविवार पूर्ण करणारी कृपा दिली. आज आम्ही 3ऱ्या रविवार मध्ये आहोत. देवाला धन्यवाद देऊया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कनवाळू मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आमच्यावर एवढी प्रीती केलीस की आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता तू या जगात पाठवून दिलास. आमचा तारणारा उद्धारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त या नावाने तो या जगामध्ये देहधारी झाला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आणि आम्ही त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून तू आज आम्हाला तुझे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिलास. आज आम्ही तुला बापा, आबा बापा म्हणून हाक मारू शकत आहोत. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आम्ही तुझी आत्म्याने व खरेपणाने उपासना करीत आहोत, कारण ख्रिस्ताने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे या नात्याने बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या समोर हजर असताना आणि इतरही आमचे सर्व बांधव आज या भक्तीमध्ये जी प्रत्येक लहान थोर व्यक्ती सहभागी झालेली आहे, ती प्रत्येक व्यक्ती देखील हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा, आम्हा सर्वांचा सांभाळ प्रतिपाळ तू कर. आम्हा प्रत्येकांच्या घरामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट चर्च, मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स, सर्व ऑर्गनायझेशन्स तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत सर्व आबाल वृद्धांना तू आशीर्वादित कर. जे आजारी आहेत
बापा परमेश्वरा, तू स्वतः त्यांची भेट घे बापा, आणि त्यांना आरोग्याचा आशीर्वाद दे. हे बापा परमेश्वरा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या स्मरणाच्या या दिनांमध्ये आहोत. हे बापा, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन या सर्व जगासाठी झालेलं आहे, परंतु त्याचं दुसरं आगमन जे त्याच्यावर विश्वास ठेवतात तेवढ्यांसाठीच होणार आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत असताना ख्रिस्तावरचा आमचा विश्वास अधिक दृढ कर. बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट चर्च इन इंडिया संपूर्ण भारतवर्षामध्ये सेवा कार्य करीत आहे. सर्व बिशप वर्ग, सर्व मंडळ्या यांना देखील तू आशीर्वादित कर. मुंबई रिजनल कॉन्फरन्स वर तुझा आशीर्वाद दे. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड, त्यांची प्रिय पत्नी लेखरे, बापा, या कुटुंबावर या संपूर्ण कॉन्फरन्सचा भार तू टाकलेला आहेस आणि अतिशय आध्यात्मिकतेने हा भार ते उचलत आहेत. प्रभू, त्यांना आशीर्वादांचा, आरोग्याचा, सामर्थ्याचा दुप्पट वाटा दे. पुणा डिस्ट्रिक्ट करिता आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करीत आहोत. आमचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट रेव्हरेंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी आणि त्यांची लेकरे यांना देखील तू आशीर्वादित कर. आणि या संपूर्ण पुणा डिस्ट्रिक्टचा भार उचलत असताना हे बापा, तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांना दे. बापा, त्याचप्रमाणे आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत संपूर्ण भारत देशासाठी. बापा, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावर विशेष आशीर्वाद दे. या दिवसांमध्ये तू त्यांच्या संगती हो. ज्या राष्ट्रामध्ये आम्ही आहोत ते महाराष्ट्र राज्य, त्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी सुद्धा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, या महाराष्ट्रामध्ये प्रभू तू कार्य कर. आमचा संपूर्ण भारत देश तू शुद्ध कर, आरोग्यदायी कर. कोविड-19 जे बापा परमेश्वरा आज संपूर्ण भारत देशाला ग्रहण लागलेलं आहे, बापा ते काढून टाक. आणि खरोखर या जगात आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश असा होऊन आला, तर आज ख्रिस्ताचा प्रकाश, तो आरोग्याचा प्रकाश पडू दे. सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून उभे राहावे. आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत. लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचने 36 ते 38. लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचने 36 ते 38 यावेळेला आपण ऐकणार आहोत. संदेष्ट्री हन्ना. हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्व स्त्री त्याच्याविषयी सांगू लागली.
हे देव बापाचं शुभ वर्तमान आहे. देव बापा हे शुभ वर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करू. उभे असतानाच आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे आणि संदेशाकडे आपण जात आहोत. देव बापाला धन्यवाद सुप्रियानो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रभूला धन्यवाद देत आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तुझ्या वचनाची घोषणा आम्ही करावी, तुझ्या वचनाची आम्ही सेवा करावी, आम्ही तुझा संदेश ऐकावे आणि त्या संदेशाप्रमाणे आम्ही करावं, अशी कृपा दया अनुग्रह तू आज आम्हाला दे. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, लूक वर्तमान अध्याय 2 आणि 36 ते 38 ही वचने यावेळेला आम्ही ऐकलेली आहेत. आणि या आगमन समयासाठी आणि या ख्रिसमस साठी जो विषय आम्ही निवडलेला आहे तो आहे
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. स्तोत्र 105 आणि वचन 4 यावर आधारित हा विषय आहे. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आणि ख्रिस्ताचं, येशू बाळाचं दर्शन होणे हा संदेशाचा गाभा आहे. हा ख्रिसमसचा गाभा आहे. हा या सर्व मोठ्या आनंद सोहळ्याचा हा प्रमुख भाग आहे. ख्रिस्त दर्शनाची आतुरता, येशू बाळाच्या दर्शनाची आतुरता. आणि मागील 2 संदेशामध्ये आम्ही पाहिलं, थोडक्यात मी उजळणी घेत आहे, की मत्ते 5:8 मध्ये आम्ही पाहिलं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहत. देवाचं दर्शन कोणाला होणार आहे? जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत त्यांनाच या जिवंत देवाचं, पवित्र देवाचं, या प्रभू येशू ख्रिस्ताचं, येशू बाळाचं दर्शन होणार आहे. आणि मग शुद्ध अंतःकरणासाठी आम्ही काय करायचं? तर या ठिकाणी आम्ही पाहिलं दाविदाची प्रार्थना, स्तोत्र 51:10. दाविदाने प्रार्थना केली, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आणि प्रियांनो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. आम्ही हेही पाहिलं. आणि मग संत पावलाने शुद्ध अंतःकरणासाठी जो निर्धार केलेला आहे तो आम्ही पाहिलेला आहे. आणि प्रेषितांचे कृत्य अध्याय 24 आणि वचन 16 मध्ये प्रेषित पाऊल निर्धार करत आहे की ह्यामुळे देवाबाबत आणि माणसाबाबत मी माझं मन सतत शुद्ध राखण्याचा यत्न करतो. निर्धार, अंतःकरण शुद्ध राखण्याचा निर्धार करावा लागतो. आणि त्यानंतर मग आम्ही पाहिलं की शुद्ध अंतःकरणाची जागा, शुद्ध अंतःकरण होईल अशी जागा परमेश्वर देवाने कोणती दिलेली आहे? कोणती दिलेली आहे? आणि ती जागा आहे देवाची मंडळी. आणि एफिस 5:26 मध्ये आम्ही पाहिलं की वचनरूपी जलस्नानाने तो मंडळीला स्वच्छ आणि पवित्र करतो. प्रियांनो, आम्ही रविवार दिनांक 29 ख्रिस्त आगमन समयामधील पहिल्या रविवारी हा संदेश ऐकला. आणि त्यानंतर मागील रविवारी म्हणजे रविवार दिनांक 6 डिसेंबर 2020 या दिवशी आम्ही पाहिलं की उदाहरण, आणि सर्वात पहिलं उदाहरण आम्ही पाहिलं, शुद्ध अंतःकरण असलेल्यांचं पहिलं उदाहरण आम्ही पाहिलं, आणि ते आहे योसेफ व मरिया, येशूचे जगी काही भाव. प्रियांनो, आम्हा सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या योगाने झालेला आहे. प्रेषितांच्या मत अंगीकारामध्ये आम्ही जाहीर करतो, नैसर्गिक दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला नाही. योसेफ आणि मरिया यांच्यावर त्या बाळाचा भार आणि ओझ स्वर्गीय पित्याने टाकला त्याला वाढवण्यासाठी, कारण तो देह धारण करून आलेला होता. आणि आम्ही पाहिलं की योसेफ मरिया येशूचा भार ओझे वाहतात. आणि त्यावरून आम्ही पाहिलं येशूचे ओझे वाहणे, भार वाहणे म्हणजे शुद्ध अंतःकरण होणे, शुद्ध अंतःकरण असणे. आणि अशा प्रकारे आम्ही हे पाहिलेले. आज आम्ही पुढे जात आहोत आणि शुद्ध अंतःकरणाचे दुसरे उदाहरण पाहत आहोत आम्ही, संदेशक्री हन्ना. प्रियांनो, प्रसंग असा आहे की 8व्या दिवशी येशू बाळाचं समर्पण हे मंदिरामध्ये व्हावं यासाठी योसेफ मरियाने त्यांना मंदिरात आणलं. आणि त्या ठिकाणी शिमोन संदेष्टा होता. आणि शिमोन संदेष्ट्याने येशू बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं. आणि शिमोन संदेष्ट्याला सांगितलेलं होतं की जोपर्यंत तू मसीहाचं मुख पाहणार नाही तोपर्यंत तुला मरण येणार नाही.
आणि त्या ठिकाणी हन्ना संदेष्टी सुद्धा होते आणि त्या ठिकाणी त्याचं नाव येशू हे ठेवण्यात आलं, जे त्याच्या जन्मापूर्वीच देवदूताने योसेफाला सांगितलेलं होतं. आणि अशा प्रकारे प्रियानो, शिमोन संदेष्ट्याने मरियेविषयी सुद्धा भविष्य केलं आणि येशू बाळाविषयी सुद्धा भविष्य संदेश दिला. आणि हन्ना संदेष्टी होती. हन्ना संदेष्टी सगळी पाहत आहे. हन्ना संदेष्टीने ओळखलं की जो मसीहा ज्याची मी वाट पाहत आहे, ज्याची संपूर्ण यहूदा राष्ट्र वाट पाहत आहे, तो आला आहे. प्रत्यक्षात तिने त्या मसीहाला, येशू बाळाला पाहिलं. ते आनंदून गेले. येशूच्या दर्शनामध्ये प्रियानो आमचा आनंद आहे, आमचा मोठा आनंद आहे. येशूच्या दर्शनासाठी आतुर असा या नाताळाच्या सणामध्ये, या ख्रिसमसच्या सणामध्ये येशूच्या दर्शनासाठी आतुर असा. हे येशू, मला तुझं दर्शन दे. मागा आणि पहा काय घडतं ते. प्रियानो, तिने येशू बाळाला पाहिलं. मग तिने काय केलं? ती लगेच बाहेर गेली आणि जे सर्व यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्व असती त्या मसीहाविषयी, त्या येशू बाळाविषयी सांगू लागले. प्रियानो, आम्ही जे स्टार करतो, आम्ही जे गव्हाणी करतो, आम्ही जे डेकोरेशन करतो, आम्ही जे नवीन कपडे घालतो, आम्ही जे काही आमच्या या ख्रिसमसच्या सणामध्ये करत असतो, प्रियानो, तुम्हाला मी सांगू का, हा ह्या गोष्टीचा पुरावा आहे की आम्हाला येशू बाळाचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही सांगत असतो येणं प्रकारेनं. तरुण कॅरलच्या द्वारे सांगतात. काही जण स्टार बनवतात, डेकोरेशन करतात, ती गव्हाणी सजवतात. हे कशाचं प्रतीक आहे? येशू प्रती माझं अंतःकरण शुद्ध आहे. त्या येशूच्या दर्शनाने माझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. जर असा विचार आजपर्यंत मनात घेतला नसेल तर इथून पुढे मनात विचार घ्या की हा शुद्ध अंतःकरणाचा पुरावा आहे की मी हे सर्व करत आहे. कोणी तुम्हाला म्हणेल, अरे हे काय चाललंय तुमचं? हा स्टार कशाला? ही गव्हाणी कशाला? हे डेकोरेशन कशाला? येशू काय आता गव्हाणीत आलाय का? तो काय येशू बाळ आहे का? नाही. तो येईपर्यंत आम्हाला त्याचं स्मरण करायचं आहे. मग स्मरण त्याचं करायचं आहे ते त्याच्या जन्माचं सुद्धा स्मरण करायचं आहे. आणि प्रियानो, त्यांना सांगा, माझं अंतःकरण माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी शुद्ध आहे आणि त्यामुळे शुद्ध अंतःकरणाने या गोष्टी मी करत आहे. आणि याच्यासाठी की लोकांना कळावं, माझा येशू मसीहा जन्मला आहे. मी मुक्ततेची वाट पाहत होतो, तारणाची वाट पाहत होतो, तो मसीहा जन्मला आहे. लोकांना कळावं, समजावं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे, दिवा लावून मापाखाली ठेवत नाही, दिवटणीवर ठेवतात, यासाठी की सर्वांना प्रकाश मिळावा. आजकाल ख्रिसमस साजरा होतोय. जे लोक म्हणतात ना नाही 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 नाही, ते सुद्धा चोरून ख्रिसमस साजरा करतात. दिवटणीवर ठेवण्याच्या ऐवजी कुठंतरी खाली ठेवतात. त्याचा प्रकाश फक्त स्वतःलाच मिळाला पाहिजे नव्हे, येशू बाळाच्या जन्माचा प्रकाश जगाला मिळाला पाहिजे. जगाला मिळाला पाहिजे. उत्साहाने भरा, आवेशाने भरा. कोणी विचारलं तुम्ही हे का करता, त्यांना सांगा. हन्ना संदेष्टीने जेव्हा येशू बाळाचं दर्शन घेतलं तेव्हा तिने अख्ख्या यरुशलेमेला त्याच्याविषयी सांगितलं. प्रियानो, ख्रिस्ताविषयी सांगणे म्हणजे सुवार्ता सांगणे. ख्रिस्ताविषयी बोलणे म्हणजे सुवार्ता सांगणे आणि ख्रिस्ताचे साक्षी होणे.
आणि जसं आम्ही सुवार्ता सांगू लागतो तस प्रियानो, जसे आम्ही ख्रिस्ताचे साक्षी होऊ लागतो तसे आम्ही शुद्ध अंतःकरणाचे होऊ लागतो. किंबहुना आम्ही शुद्ध करण्याचे आहोत हे आम्ही जाहीर करत असतो. त्याची साक्षी होण्यासाठी हा सर्व प्रपंच आहे, हा डेकोरेशनचा प्रपंच. हे सर्व काही जे आहे माझ्या ख्रिस्ताने माझ्यासाठी या जगात येणं केलेलं आहे. किती अद्भुत साक्षी बना, म्हणजे सुवार्ता सांगा. 84 वर्षाची संदेशकरी ह्यांना साक्षी बनली, सुवार्ता सांगितली. कोणीच असं म्हणू शकत नाही मला सुवार्ता सांगता येणार नाही, मला माझी शारीरिक तशी कंडिशन नाही, मी दुर्बळ आहे, मी म्हातारी आहे, मी आजारी आहे, मी अशक्त आहे. 84 वर्षाची संदेशकरी ह्यांना मी स्त्री आहे, पुरुष आहे नव्हे. प्रियानो, आम्हाला त्याची सुवार्ता सांगितली आणि म्हणून या सणाच्या आनंदामध्ये, सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. आणि जे तुमच्या आसपास येतील त्यांना सांगा, ज्याची मी वाट पाहत होतो तो मसीहा 2000 वर्षापूर्वी आला आणि तुम्हाला ही वार्ता कळावी म्हणून हा सोहळा मी साजरा करीत आहे. प्रियानो, सुवार्ता सांगणे, शुद्ध अंतःकरणासाठी सुवार्ता सांगा, येशूचे साक्षी बना. थोडक्यात आम्ही पाहणार आहोत, आम्ही सुवार्ता कोणाकोणाला सांगा. सर्वात प्रथम कुटुंबाला सुवार्ता सांगा, आपल्याच कुटुंबाला. तुम्हाला माहित आहे प्रेषितांची कृत्य 1 अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः काय सांगितलेलं आहे, पेंटिकॉस्टच्या दिवसाचं भविष्य सांगितलेलं आहे की तुम्हावर पवित्र आत्मा येईल. आणि मग काय घडणार आहे, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमे, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे तुम्ही माझी सुवार्ता सांगा. पहिलं यरुशलेमे. यरुशलेम काय दाखवतं? आमचं कुटुंब. आमचं कुटुंब, आमच्या कुटुंबात आम्ही साक्षी बनलं पाहिजे. माझ्या पत्नीने माझ्याविषयी म्हटलं पाहिजे, खरोखर हा ख्रिस्ती आहे. माझ्या पतीने मला म्हटलं पाहिजे, खरोखर हा ख्रिस्ताला अनुसरणारा आहे. आमचं धार्मिक जीवन पाहून आमच्या लेकरांनी देवाचं भय बाळगायला शिकलं पाहिजे. आमच्याकडून ही सुवार्ता आहे. कुटुंबाला सुवार्ता सांगा. प्रियानो, कुटुंबामध्ये कौटुंबिक भक्ती करणं हा सुवार्तेचा भाग आहे. कुटुंबामध्ये पवित्र शास्त्राचं वाचन होणं हा सुवार्तेचा भाग आहे. कुटुंबाला सुवार्ता सांगा. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्या शेजाऱ्यांना सुवार्ता सांगा. म्हणजे यरुशलेमेनंतर यहुदिया, संपूर्ण यहुदिया प्रांत, यहुदियात तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हटलेला आहे. प्रियानो, शुद्ध अंतःकरण झालं ना की मग हे साक्षी होणे आणि मग सुवार्ता होणे हे येतं. आम्ही आमच्या कुटुंबात डेकोरेशन करतो आणि मग आम्ही बसून ख्रिस्त जन्माची सगळी वार्ता आठवली पाहिजे, एकमेकांना सांगितली पाहिजे. आणि आम्ही करतो ते, आमच्या कुटुंबात करतो. अगदी लहान लहान लेकरांना सुद्धा आम्ही सांगतो. त्यानंतर यहुदिया म्हणजे आमच्या शेजाऱ्यांना. प्रियानो, शेजाऱ्यांच्या बाबतीमध्ये आमचं जीवन हे प्रकाशासारखं आलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुमचा प्रकाश इतरांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. शेजाऱ्यांना, कामावर, आमचे मित्रमंडळी. प्रियानो, आम्हाला
शेजाऱ्यांना आधी सुवार्थ सांगायला, आमचा प्रकाश त्यांच्यावर पाडावा. बारीक बारीक गोष्टींवरून शेजाऱ्यांमध्ये भांडत बसायचं नाही, शेजाऱ्यांना भांडत बसायचं नाही, ख्रिस्ती साक्ष खराब करायची नाही, सुवार्थेला अडखळ नाही. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की शोमरोनात, शोमरोन हे इस्रायल लोक पण देवापासून दूर गेलेले. आणि म्हणून तिसरी गोष्ट येते की ती म्हणजे मित्रमंडळीला व कामावर सुवार्थ सांगा. आपल्या मित्रमंडळीमध्ये येशूविषयी बोलत राहा. आपल्या सगळं बोलतो आम्ही, हळूच एखादा विषय हा येशूचा सुद्धा बोला. ख्रिसमसच्या संदर्भात कामावर सुद्धा तसंच. आम्ही कित्येक जण कामावर जाऊन आम्ही केक वाटतो, पण त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे त्यांचा गैरसमज होऊ देऊ नका. त्यानंतर आम्हाला चौथी गोष्ट सांगितली, सर्व लोकांना जगात सुवार्थ सांगा. जगात सुवार्थ सांगा. जी कोणतीही व्यक्ती आमच्या जवळ येईल, आमचं जीवन ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे, ख्रिस्त परिधान केलेलं दिसलं पाहिजे. बोलणे किंवा करणे प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात करा. प्रियानो, संदेश हन्ना सांगत आहे, नाताळ साजरा करत आहात, सुवार्थेवर लक्ष केंद्रित करा. अनेक लोक मुक्ततेची वाट पाहत आहेत, त्यांना कळवा, त्यांना सांगा. आणि मग पहा प्रियानो, नाताळ कसा द्विगुणित होतो, नाताळ कसा आशीर्वादित होतो, नाताळ कसा मोठ्या आनंदाचा होतो. नाताळ प्रियानो आमच्यासाठी कोणकोणती अभिवचने घेऊन येतो तुम्ही पहा. आम्हाला आज तेच करायचं आहे. आमच्या प्रत्येक ख्रिसमसच्या कृतीतून, डेकोरेशन मधून ख्रिस्ताची सुवार्थ सांगणे हे फार महत्त्वाचं. आम्ही ख्रिसमस कार्ड पाठवतो, त्या ख्रिसमस कार्डवर आम्ही काहीतरी 2 ओळींचा संदेश आम्ही का पाठवू नये. सुवार्थ फक्तच नाताळ सुखात जाओ, मेरी ख्रिसमस एवढंच लोकप्रिय आहे. प्रभू करो आणि हा नाताळ आमचा मोठ्या आनंदाचा करो. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. 84 वर्षाची जख्ख म्हातारी, वृद्ध, ज्येष्ठ, विधवा संदेश्री हन्ना आज आमच्या डोळ्यापुढे तू उभा केलीस आणि आव्हान केलंस की मी तुम्हाला शुद्ध अंतःकरणाचं बनवलेलं आहे. तर आता जा आणि माझे साक्षी बना. आता जा आणि माझी सुवार्थ सांगा. आणि प्रभू, या नाताळाच्या सणामध्ये जे काही आम्ही करतो ते सर्व ख्रिस्ताच्या गौरवासाठी होऊ दे, ख्रिस्ताच्या साक्षीसाठी होऊ दे, ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी होऊ दे. आम्ही तुझ्या जवळ विनंती आणि प्रार्थना करीत. पुन्हा एकदा या संदेशाद्वारे तू आमचं अंतःकरण अधिक शुद्ध कर. आम्ही तुझ्या जवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत, जेणेकरून आम्हाला प्रिय प्रभू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचं स्वर्गीय बापा. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. यावेळेला दान अर्पण होईल. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आज बापा परमेश्वरा, तू सुवार्थेचं ओझ तू आम्हाला दिलंस. सुवार्थ सांगा हा बोध केलास. आणि त्यासाठी हे बापा परमेश्वरा,
आमच्या कमाईमधून या सुवार्ता कार्यासाठी अर्पणे आणावी लागणार आहे। प्रभू, आज मंडळी ज्या वेळेला बापा परमेश्वरा आपली अर्पणे तुला अर्पण करतील, त्यांचा तू स्वीकार कर बापा, शुद्ध कर, पवित्र कर आणि बरकतीचे आशीर्वाद तुझ्या जवळ आहेत हा विश्वास दे। बापा परमेश्वरा, आमचं दान तू स्वीकारून घे। धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून स्वर्गीय बापा, आमेन। यावेळेला आपण उभे असतानाच गीत म्हणणार आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया। पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशु कृपाच तरी। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, नदुजा पथ मुक्ती पदा। येशु क्षितिवरी आलाया, बघतोची समर्थ सखा, अघ पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, नदुजा पथ मुक्ती पदा। म्हणवी तो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्र जना, म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, नदुजा पथ मुक्ती पदा। मनुजांच्या हरि अवज्ञातापा, प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, नदुजा पथ मुक्ती पदा, नदुजा पथ मुक्ती पदा। दान अर्पणावर आशीर्वाद मागूया। त्याआधी काही सूचना व एक विवाह घोषणा मी करीत आहे। प्रियानो, आगमन समयामधील हा तिसरा रविवार झालेला आहे आणि पुढील रविवार हा 20 तारखेचा आहे, तो चौथा आणि शेवटचा आगमन समयातील रविवार असेल। कॅरल सिंगिंग यावेळेला घरोघरी होणार नाही, परंतु कॅरल सिंगिंग आम्हाला ऑनलाईन करायचं आहे आणि तुम्हाला त्याप्रमाणे
सूचित केलं जाईल की कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम कधी आहे, आणि त्यावेळेला आपापल्या घरामध्ये तो कॅरल सिंगिंग कार्यक्रम पाहायचा आहे. आणि कॅरल सिंगिंगचं आपलं दान सुद्धा हे जमा करायचं आहे एका पाकिटामध्ये. वर आपल्या कुटुंबाचं नाव आणि कॅरल सिंगिंग विशेष दान म्हणून त्या पाकिटावर लिहायचं आहे. असो प्रियानो, त्यानंतर 24 तारीख गुरुवार दिनांक 24 डिसेंबर आपली ख्रिस्त जन्मपूर्व संध्या उपासना सालाबादाप्रमाणे यावेळेला सुद्धा होणार, पण ती ऑनलाईनच असणार आहे. आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा आम्हाला सहभागी व्हायचं आहे. नेहमीप्रमाणेच ती भक्ती संध्याकाळी 7 वाजता आपल्या वेळेनुसार ती होणार आहे. तर 24 तारखेला 7 वाजता ख्रिस्त जन्मपूर्व उपासना ही होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. 25 तारीख नाताळाचा मुख्य सण महोत्सव सोहळा, आणि यावेळेला नाताळाची भक्ती आम्ही सकाळी 6:30 वाजता न करता आम्ही 10 वाजता करणार आहोत. जी रविवारची आपली वेळ आहे ऑनलाईन भक्तीची, तीच 10 वाजता आपण भक्ती करणार आहोत. आणि ते ऑनलाईन मधूनच आपण करणार आहोत. आणि अशाच प्रकारे चर्च मध्येच आपण त्याचं सर्व काही प्रक्षेपण करणार आहोत चर्च मधूनच. त्यानंतर 31 डिसेंबर नववर्षपूर्व उपासना होईल संध्याकाळी 7 वाजता. आणि प्रभू भोजन सुद्धा आपल्या मंडळीच्या पद्धतीप्रमाणे हे होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता हे प्रभू भोजन सुद्धा होणार आहे. नववर्ष उपासना 1 जानेवारी 2021, नवीन वर्षाची सुरुवात, प्रारंभ. आणि प्रियानो, आम्ही नवीन वर्षाची उपासना सुद्धा देखील ख्रिसमस प्रमाणेच नाताळाप्रमाणेच सकाळी 10 वाजता करणार आहोत. ती देखील ऑनलाईनच होणार आहे. तर अशा प्रकारे नवीन वर्षाच्या पर्यंत हा सर्व कार्यक्रम मी आपणाला सांगितलेला आहे. प्रियानो, जरी आम्हाला एकत्र येता येत नाही तरी सुद्धा ख्रिसमसच्या मोठ्या आनंदामध्ये तीळ मात्रही कमी होऊ देऊ नका. अधिक करा, अधिक करा. त्यामुळं काय होईल, तुम्ही सैतानाला पायाखाली तुडवल्यासारखं. सैतानाने अडखळण केलंय आम्हाला. प्रियानो, आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार चर्चमध्ये का भक्ती घेतली नाही असा प्रश्न घेत नाही असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. आणि आम्ही तसं लेटर दिलेलं आहे. परंतु माझं एक वैयक्तिक पाळकीय मत मी तुम्हाला सांगत आहे. प्रियानो, चर्च हे आमचं फेलोशिप आहे, सहभागिता आहे. या सहभागितेमध्ये सगळे आबालवृद्ध असतात, लहान बाळ असतात, 10 वर्षाखालील असतात, 5 वर्षाखालील असतात, 65 वर्षावरील सुद्धा असतात या फेलोशिप मध्ये. परंतु प्रियानो, आज आम्हाला सरकारी आदेशानुसार चर्च मध्ये भक्ती घेता येत आहे, परंतु ती सहभागिता होऊ शकत नाही. काही लोक येऊ शकतात, काही लोक येऊ शकत नाही. आम्हाला कसं वाटेल? एक कुटुंब आहे, चर्च हे एक कुटुंब आहे प्रियानो. आमचं कुटुंबातली एक व्यक्ती जरी कमी असली तरी आम्हाला रुख लागते. आम्ही त्याची वाट पाहतो. आम्हाला अन्न गोड लागत नाही. आमच्या सणाच्या दिवसांमध्ये आम्ही आमच्या प्रियजनांची वाट पाहतो.
की ते त्यांच्या ठिकाणावरून आपल्या घरी येते. आई बाप वाट पाहत असतात. जर बाहेर गावी लेकरं कामानिमित्ताने असतील तर वाट पाहत असतात सणासाठी. आणि आम्ही आमचाच नाताळ साजरा करायचं हे पटेल का हो आपल्याला? आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईन मध्ये आम्हाला सगळ्यांना एकाच वेळेला सहभागी होता येते. किती आनंद प्रियांनो, किती आनंद. आणि 9 महिने एकत्र आलो आम्ही. 9 महिने राहिले, थोडे दिवस आता, थोडे दिवस राहिले. आणि लक्षात घ्या प्रियांनो, आमच्या पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो माझं शरीर हे मंदिर आहे. आणि ज्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे ते मंदिरातच आहे, मंदिरातच आहे. एक दिवस येईल की ज्या दिवशी आम्ही सर्वजण पुन्हा एकदा आपल्या मंदिरामध्ये येऊन उपासना करू. आणि मग देवबापा आम्हाला अशी कृपा पुरवी की आम्ही अधिक जोमाने उपासना करू, मोकळ्या मनाने, मोकळ्या मनाने. त्यावेळेला रिस्ट्रिक्शन्स राहणार नाही, बंधनं राहणार नाही. मास्क, सॅनिटायझर आणि या सगळ्या गोष्टी राहणार नाहीत. लवकरच होणार आहे प्रियांनो, विश्वास ठेवा. एवढ्या दिवस धीर धरला, तर थोड्या दिवस राहिलेले आहे. कशाला धीर म्हणता? आम्ही ते करणार आहोत. आणि म्हणून विशेष प्रकारे कुणी गैरसमज करून घेऊ नये, कुणीच गैरसमज करून घेऊ नये. आम्हाला भक्ती मिळत आहे, मिळत आहे. आणि किती चांगली गोष्ट, घरात मिळत आहे. देवबापाला धन्यवाद असो. मला माहिती आहे तुमच्या सर्वांची अंतःकरण व्याकुळ झालेली आहे देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी, तळमळ लागली. पण तुम्हाला मी सांगू का, तरुणांपेक्षा जास्त व्याकुळ 65 अँड अबोव्ह ज्येष्ठ जे आहेत त्यांची तळमळ झालेली आहे की मंदिरात कधी जाईल, कधी जाईल. आणि अशा वेळेला आम्ही हे करायचं, त्यांना डावलून, त्यांना सोडून उपासना करायची. कसं वाटेल प्रिया, कसं वाटेल? एका ज्येष्ठ नागरिकाने, 65 वर्षावरील एका ज्येष्ठ नागरिक सभासदाने मला सांगितलं, पाळक साहेब, आम्हाला तर नाताळच्या भक्तीला येता येणार नाही हो. येतं काकुळतीने म्हणाले, काकुळतीने. प्रियानो, मग अशा वेळेला त्यांना डावलून आम्हाला येता येईल का? गोड वाटेल आम्हाला? ती फेलोशिप होईल? नाही, आम्ही नाही करणार. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवणार आहोत. प्रियानो, ही जी ऑनलाईन भक्ती आता 13 तारखेपासून सुरू झालेली आहे, म्हणजे आजपासून, त्याला खर्च पण आहे. मला तुम्हाला सांगू द्या, खर्च पण आहे. बाहेर मी विचारपूस केली तर कॅमेरावर आणि सर्व पद्धती, सर्व साधनानुसार जी रेकॉर्डिंग भक्ती होते त्याला 3,000, 4,000, 5,000 पर्यंत खर्च एका भक्तीला. परंतु आम्हाला एका बंधूने, आपल्याच बंधूने आम्हाला सवलत दिलेली आहे. आणि एका भक्तीला आम्हाला फक्त 2,000 रुपये ते घेत आहे. एका भक्तीला 2,000 रुपये. प्रियांनो, मी तुम्हाला पाळक या नात्याने आव्हान करेन. आम्हाला 8 भक्ती आणि इथून पुढच्याही काही, जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही, उघडत नाही, तोपर्यंत आम्हाला ऑनलाईन भक्ती करावी लागेल. आणि आम्ही इथून पुढे मंदिरामधूनच प्रसारित करणार भक्ती. तर लक्षात घ्या, माझं तुम्हाला आव्हान आहे, प्रामाणिक आणि अतिशय तळमळीचं, आग्रहाचं आव्हान राहील की तुम्ही या कार्यासाठी मदत करा. प्रियानो, लक्षात घ्या, 15,000 लोक जेवावेत यासाठी एका लहान मुलाने 5 भाकरी, 2 मासे दिले. पण 15,000 लोक जेवले. 15,000 कसे? 5,000 पुरुष, 5,000 त्यांच्या मागच्या स्त्रिया आणि 5,000 लहान त्यांची लेकरं, मुलं.
त्याच्यापेक्षाही जास्त असतील, पण 15,000 आम्ही धरले. पण त्या मुलाने 5 भाकरी 2 मासे दिले आणि प्रभूने एवढा. प्रेम लक्षात घ्या, आम्ही जी भक्ती प्रसारित करू त्याला आम्ही 2,000 रुपये दिलेले असते, परंतु त्यामध्ये किती हजार लोक जीवतील काही सांगता येणार नाही. आणि हा आशीर्वाद फार मोठा आहे. त्वरा करा, त्वरा करा. आणि ज्या कोणाला द्यायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, मला सांगा, मी त्यांना सांगेल कुठं द्यायचंय, कसं द्यायचंय, कोणत्या मोड ऑफ पेमेंट मध्ये द्यायचंय, मी सांगेन. परंतु लक्षात असू द्या प्रिया, देव बापाला धन्यवाद असो, आजपर्यंत तुम्ही सहाय्य केलेलं आहे चर्चमध्ये. मला तुम्हाला हेही सांगू द्या प्रियानो, या 9 महिन्यामध्ये आम्हाला भक्तीसाठी काहीच खर्च आला, काहीच खर्च आला. मीडिया टीमने सर्व काही आम्हाला फ्री ऑफ चार्ज उपलब्ध करून दिलं. परंतु आता ज्या वेळेला चर्च मध्ये येऊन रेकॉर्डिंग करायचं तर त्याला काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात, त्याला काही गोष्टी लागतात, आणि त्या करण्यासाठी आम्हाला खर्च आहे. ही सुवार्थ आहे. संदेश ह्यांना बना आणि सुवार्थेच्या कार्यात सहभागी व्हा, भागीदार बना. मी तुम्हाला सांगत आहे, आणि याचं फळ निश्चित आहे, निश्चित आहे. देव बापाला धन्यवाद. मी तुम्हाला आग्रह करत आहे, मी तुम्हाला जुलूम जबरदस्ती बळजबरी करत नाही. संतोषाने देणारा देवाला आवडतो, प्रभूने आधीच सांगितलेला आहे. असो, नाही दिलं कुणी, देव कुठून तरी पाठवेल, कावळ्याला पाठवेल. एलियासाठी कावळा पाठवला, आमच्यासाठी पण कावळा पाठवेल, आमचा विश्वास. प्रभूला धन्यवाद असो. प्रियानो, यावेळेला आम्ही विवाह घोषणा करीत आहोत, आणि विशेष प्रकारे प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा मीडिया टीमची. या वेळेला त्यांना फार लोड आहे. संपूर्ण ह्या डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 13 भक्ती आहेत, 13 भक्ती लागोपाठ भक्ती आहेत, लागोपाठ भक्ती आहेत, आणि त्यांना रात्रंदिवस त्यासाठी परिश्रम करायला. त्यांचा ख्रिसमस कसा जाईल मला माहिती नाही, परंतु मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मला ऍश्युरन्स दिला, बाळक साहेब आम्ही हे सर्व काम करणार. असो, प्रभूला धन्यवाद असो. विवाह घोषणा. मुलाचे संपूर्ण नाव तेजस उज्ज्वल कवडे. प्रियानो, यावेळेला मी विनंती करतो, कवडे फॅमिलीने आपल्या जागेवर उभं राहावं. विवाह घोषणा होत असताना कवडे फॅमिलीला विनंती आहे, आपल्या जागेवर उभं राहावं. मुलाचे संपूर्ण नाव तेजस उज्ज्वल कवडे, मुलीचे संपूर्ण नाव एंजेला सिंग. यांचा शुभ विवाह 28 डिसेंबर 2020 रोजी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. या विवाहास जर कोणाची हरकत असेल तर त्याने किंवा तिने ती हरकत लेखी स्वरूपामध्ये मंडळीचे पाळक साहेब म्हणजे मी रेव्हरंड चंद्रशेखर जाधव माझ्याकडे आणून द्यावी, अन्यथा त्याने किंवा तिने गप्प राहावे. जे देवाने जोडलं आहे मनुष्याने तोडू नये. विवाह घोषणेची ही दुसरी वेळ आहे. देव बापा या विवाहाचा आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तेजस एंजला 28 डिसेंबर या दिवशी विवाह बंधनामध्ये एक होऊन बापा परमेश्वरा, तुझा संकल्प, तुझा उद्देश, हेतू जो स्त्री पुरुषांविषयी तू ठेवलेला आहेस तो पूर्ण करणार आहे, आणि त्याद्वारे जे कुटुंब प्रस्थापित होणार आहे त्याद्वारे देव राज्यामध्ये वाढ होणार आहे. बापा, आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत आहोत, त्यांना आशीर्वादित कर. 28 तारीख तुझ्या दिव्यदूतांच्या छावणीमध्ये तो विवाह सोहळा पार पडू दे, आणि सर्व सैतानी शक्ती, कृती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. सर्व कवडे कुटुंबाला तू या विवाहाद्वारे आशीर्वादित कर. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आला प्रेमळ देव प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू म्हणतो माझं जू सोयीच, माझं ओझ हलक. बापा, मंडळीवर तू एक जू ठेवलेला आहेस, एक ओझ टाकलेला आहेस, ते सुवार्थ कार्याचं आहे.
बापा परमेश्वरा, ऑनलाईन जी भक्ती होत आहे त्यासाठी आम्ही काही निधीची अपेक्षा मंडळीच्या पुढे ठेवलेली आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आम्ही ही मागणी ठेवलेली आहे. बापा परमेश्वरा, हे कार्य जे प्रारंभ तू केलंस पूर्ण होऊ दे. लोकांच्या मनाला स्फूर्ती दे, स्फूर्ती दे. आणि बापा परमेश्वरा, पूर्ण उरेल इतकं दान लोकांनी द्यावं होऊ दे. प्रभू, आज या दानकोशात ज्यांनी आपलं अर्पणे दिलेली आहेत, तू पाहिलेली आहे. हे बापा परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित कर. सर्व आर्थिक बरकतीचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबामध्ये भर. त्यांचा नोकरी व्यवसाय तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, त्यांना शतपट दे. मागत आहे बापा परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादाने प्रत्येकाला मंडळीची उन्नती होऊ दे. मंडळीच्या द्वारे जे सुवार्ता कार्य होत आहे त्यासाठी भरभरून लोकांनी द्यावं असं होऊ दे. जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी वाईट दुर्दशा जे पाऊल सांगत आहे त्यावर आमचा विश्वास येऊ दे. सहाय्यक कृपा दे, अनुग्रह दे. घनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो मृदय आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूया. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू श्री ख्रिस्त, त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर हेतून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्व बरोबर असो. आमेन.